मित्रांनो नमस्कार. आज आपण गाव हडपसावरगाव तालुका येवला जिल्हा नाशिक या ठिकाणी आलेलो आहेत. नुजिवडू सीड्स कंपनीचं हे 4786 कॅप्सूल नावाचा वाणाच्या पीक पाहणीसाठी हा जो प्लॉट आहे श्री वसंतभाऊ कोले पाटील यांच्या शेतामध्ये हा प्लॉट आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय कॅप्सूल या वाणाचं गुणवैशिष्ट्य. पहिलं जे गुणवैशिष्ट्य आहे ते म्हणजे टोकापर्यंत भरलेले दाणे आणि कणीस जे आहे ते अतिशय मोठ्या आकाराचं कणीस आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी पूर्ण जो प्लॉट आहे जवळपास 2 गुंठे क्षेत्राचा हा प्लॉट ओपन करून ठेवलेला आहे. प्रत्येक कणीस तुमच्या नजरेमध्ये दिसते आणि जसं गुणवैशिष्ट्य आहे त्याच पद्धतीचं टोकापर्यंत भरलेलं कणीस आणि अतिशय मोठ्या आकाराचं कणीस असं हे कणीस आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्याचबरोबर या वाणाचं दुसरं जे काही गुणवैशिष्ट्य आहे ते म्हणजे आकर्षक नारंगी रंग आणि वजनदार दाणे. तर तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी पूर्ण जो प्लॉट आहे हा आकर्षक नारंगी रंग आणि वजनदार दाणे अशा पद्धतीचा प्लॉट आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बाकीचा पण प्लॉट दाखवतो आहे. या कणसाचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य म्हणजे सेलिंगची अधिक टक्केवारी, म्हणजेच एका दाण्यामध्ये जे काही दाण्याचं प्रमाण आहे ते प्रमाण, त्या दाण्याचं वजन आणि बिट्टीचं वजन किंवा ठुशाचं वजन किंवा लेंडूर म्हटलं जाते काही ठिकाणी, या पद्धतीचा जो काही सँक आहे त्या सँकचं वजन हे या ठिकाणी अतिशय कमी आहे आणि दाण्याचं वजन अतिशय जास्त आहे. त्याचबरोबर दाणे हे कॅप्सूल आकाराचे आहेत, त्याच्यामुळं निश्चितच येणारा जो बाजारभाव आहे आपल्याला तो बाजारभाव पण अतिशय चांगल्या पद्धतीचा मिळतो. म्हणजेच या व्हरायटीचं जे गुणवैशिष्ट्य आहे सेलिंग पर्सेंटेज या व्हरायटीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं आहे मित्रांनो. त्याचबरोबर या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे मध्यम उंची आणि मध्यम उंची, त्याचबरोबर क्रॉप प्लेसमेंट किंवा कणीस जे आहे ते झाडाच्या मध्यावरती लागते आणि याचा फायदा असा होतो आहे की हे झाड पडत नाही, काढणी करण्यासाठी पण चांगलं आहे. आणि त्याचबरोबर चारा जो आहे हा चारा आपल्याला शेवटपर्यंत हिरवा राहतो आहे. तुम्ही पाहू शकता या वाणाचं रूट सिस्टम जे आहे ते अतिशय मजबूत आहे, बुंदा अतिशय मजबूत आहे, त्याच्यामुळे हे झाड निश्चित पडणार नाही आणि हे कणीस तुम्ही पाहू शकताय. तर मित्रांनो असा हा सर्व गुणसंपन्न वाण आपल्याला आज या ठिकाणी कोले पाटील यांच्या शेतामध्ये पाहायला मिळालेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी लागवडीचं प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहे की 2 फुटाची सरी आणि 10 इंच झाडातील अंतर अशा पद्धतीनं आयडियल स्पेसिंगवरती जर तुम्ही मकाची लागवड केली तर निश्चित तुमचं कॅप्सूल वाणामधलं जे उत्पादन आहे ते 40 क्विंटल, 42 क्विंटल, 45 क्विंटलपर्यंत जायला काहीही हरकत नाही. अशा पद्धतीचा हा वाण या ठिकाणी तुम्हाला पूर्णतः मध्यभागापर्यंत प्लॉट दाखवतो आहे मी. पाहू शकता तुम्ही सुंदर अशा पद्धतीचं हे वाण या ठिकाणी दिसत आहे. शेवटचं वैशिष्ट्य म्हणजेच हस्क कव्हर, ज्याला आपण हे कव्हर म्हणतोय, तुम्ही पाहू शकता अतिशय टोकापर्यंत घट्ट अशा पद्धतीचं कव्हर असल्यामुळं याच्यामध्ये पाणी जे आहे ते पाणी जाणार नाही आणि त्याचबरोबर FAWचा जो अटॅक आहे तो पण आपल्याला तितकासा होणार नाही. म्हणून यापासून संरक्षण करण्यासाठी ह्या कणसाचं जे हस्क कव्हर आहे हे कव्हर खूप महत्त्वाचं काम करतं मित्रांनो. आणि हा अशा पद्धतीचं पूर्ण कणस आणि कणसच तुम्हाला दिसत आहेत हे कॅप्सूल वाणामध्ये. निश्चित कोले पाटील यांचे खूप खूप आभार. त्यांनी आपल्या पंचक्रोशीसाठी अशा पद्धतीचा हा प्लॉट आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि पुढच्या वर्षी 2025मध्ये आपण आपल्या सर्वांच्या शेतामध्ये नुजिवडू सीड्स कंपनीचं हे कॅप्सूल वाण लावून भरघोस उत्पादन घ्यावं. धन्यवाद मित्रांनो.